आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये 2 ते 3 ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्याचे नियोजन केले। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी मिरज प्रभाग क्रमांक 15 पत्रकार नगर अंगणवाडी शाळा सांगली या ठिकाणी महिला राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर कार्याध्यक्ष माननीय वैशालीताई धुमाळ यांच्या संयोजनाने आरोग्य शिबिर घेण्यात आले। या शिबिरासाठी महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ संगीता हारगे, मिरज शहराध्यक्ष अभिजित दादा हारगे, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष आयुब भाई बारगीर, माननीय नगरसेविका पवित्रा केरीपाळे, सांगली शहर कार्याध्यक्ष वैशालीताई धुमाळ, छायाताई जाधव, धनश्री केरीपाळे, सुरेखा हेगडे, सुरेखा सातपुते यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या। या शिबिरामध्ये तपासणीसाठी परिसरातील नागरिकांनी महिलांनी भरपूर गर्दी केली होती। सदर शिबिरासाठी महानगरपालिकेचे डॉक्टर, नर्स, आदित्य हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स आणि टेकाय हॉस्पिटलचे डॉक्टर आणि स्टाफ यांचं खूप सहकार्य लाभलं। सदरचे शिबिर 1 मार्चपर्यंत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू राहणार आहे। आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील 11 वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरांतर्गत साहेबांचं वाढदिवस 16 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा महिलाच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये 2 ते 3 आरोग्य शिबिर घेण्याचं यांचं मानस आहे। त्या दृष्टिकोनातून मागील 16 फेब्रुवारीपासून सांगली, मिरज, कुपवाडमध्ये हे शिबिरं होत आहेत। त्या अनुषंगाने आमची बहीण धुमाळताई यांनी प्रभाग क्रमांक 14 आणि 15 त्याच्यामध्ये एक शिबिर आज त्यांनी आयोजन केलं आहे। सकाळपासून असा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ह्या शिबिरामधून जे पेशंट निघतील त्या पेशंटाची मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, कोणाचा हार्टचा त्रास असेल, कोणाचा अन्य त्रास असेल महिलांचा, तर ते सगळं आम्ही पूर्णपणे मोफत करून देणार आहे। विशेष मोतीबिंदू ऑपरेशन आम्ही मोफत करून देणार आहे। याच अनुषंगाने पुढेही सुद्धा आमच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रभागामध्ये छोटे जेणेकरून त्या गरजूवंत लोकांना त्याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून शिबिर होत आहेत। आणि आरोग्याची कुठलीही समस्या असतील, काही महिलांच्या समस्या असेल तर त्यांनी आमच्या महिला शहर जिल्ह्याच्या पदाधिकारीच्या बरोबर संपर्क साधावा।